नमस्कार मित्रांनो, इक्विटी इंडिया प्रो या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मी स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी पुन्हा एक नवीन स्टॉक घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे गॅब्रियल इंडिया लिमिटेड. गॅब्रियल इंडिया लिमिटेड याची आजची क्लोजिंग प्राईस 521 दिसते आहे आणि कंपनी कुठल्या व्यवसायात आहे याचाही स्क्रीनवरती आता तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसत आहे. कंपनी ही ऑटोमोटिव्ह कस्टमर सेगमेंटमध्ये काम करणारी कंपनी दिसत आहे. कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट्स आणि प्रॉफिट अँड लॉस आपण बघू शकता. मागच्या डिसेंबरपासून ते सप्टेंबर 24चा क्वार्टरली रिझल्ट आत्ता आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. डिसेंबर 23ला 70 करोड एवढं ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीने कमावलेलं आहे आणि लास्ट क्वार्टर सप्टेंबर 24 प्रॉफिट आहे 79 करोड. म्हणजेच कंपनी क्वार्टरली प्रॉफिटेबल दिसून येत आहे. कंपनीचा स्टँड अलोन फिगर आपण जर बघितला वार्षिक, तर गेल्या 3 वर्षाचा ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला स्क्रीनवर आता दिसतो आहे. मार्च 2022मध्ये 146 करोड आणि मार्च 2024मध्ये 290 करोड एवढं प्रॉफिट कंपनीने मिळवलेलं दिसत आहे. म्हणजेच ही कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे हे दिसून येत आहे. आपण आता कंपनीचा टेक्निकल चार्ट ट्रेडिंग व्ह्यूवर बघूयात. कंपनीचा टेक्निकल चार्ट आपल्या स्क्रीनवर मी उघडलेला आहे. कंपनी आज 520.65 रुपये इतक्या भावावरती बंद झालेली असून साधारणपणे 6.32% एवढी तेजी आज आपल्याला या स्टॉकमध्ये दिसून आलेली आहे. कंपनीचा मागील 5 दिवसांचा ट्रेंड जर बघितला तर तोही अप ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. मागील 5 दिवसात कंपनी 640 ते 520 एवढ्या किमतीपर्यंत येऊन पोचलेली आहे. कंपनीने मागील 5 दिवसात इन्व्हेस्टरना 18.28% एवढे रिटर्न्स कमवून दिलेले दिसतात. तसेच कंपनीने गेल्या 1 महिन्यात 17.21% एवढे रिटर्न्स इन्व्हेस्टरना कमवून दिलेले दिसत आहेत. कंपनीचा 1 वर्षाचा चार्ट पाहिला तर तोही आपल्याला प्रॉफिटमध्ये दिसत असून कंपनीने लास्ट 1 वर्षात साधारणपणे 24.66% एवढे रिटर्न्स इन्व्हेस्टर्सना कमवून दिलेले आहेत.
कंपनीचा लाँग टर्म चार्ट म्हणजेच 5 वर्षाचा बघितल्यास कंपनीने मॅसिव्ह रिटर्न्स दिलेले दिसून येत आहेत. साधारणपणे 339.18% एवढे रिटर्न या कंपनीने गेली 5 वर्षात इन्व्हेस्टरला कमवून दिलेले आहेत. आता आपण कॅन्डलस्टिक चार्ट पाहूयात. कॅन्डलस्टिक चार्टप्रमाणे कंपनी EMI 200च्या वरती ट्रेड करत आहे. तसेच फिबोनाची पिवोट R1, R2 आणि R3 पार करून ती 520ला आज क्लोजिंग दिसत आहे. मागील काही दिवसाचा व्हॉल्यूम बघितला तर तोही बराच चांगल्या प्रकारे दिसून येत आहे आणि साधारणपणे कंपनी मागच्या महिन्याच्या पिवोटच्या रेषेपर्यंत जाण्याचा कयास दिसत आहे. साधारण टार्गेट 550 ते 575 इथपर्यंत कंपनी शॉर्ट ते मीडियम टर्ममध्ये जाऊ शकते. मी हा माझा पर्सनल ॲनालिसिस आपल्यासमोर मांडत आहे. मी सेबी रजिस्टर ॲनालिसिस्ट नसून हा व्हिडिओ केवळ आपल्याला एज्युकेशन आणि स्टडीसाठी मी बनवलेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपले कॉमेंट करावेत. तसेच इक्विटी इंडिया प्रो या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला चॅनल वाढवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.